निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे। अशाच अवस्थेमध्ये काल 18 तारीख प्रचार संपलेला आहे आणि या प्रचारानंतर आज 19 तारीख आहे। आता वाजलेले आहेत 12 वाजले। आता तब्बल 19 तासांनी आपण मतदान करणार आहोत आणि त्या मतदानापूर्वीच ठाण्यामधील कोपरी पाचपाकाडी या विभागामधील काही नागरिक उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला बसल्याचा हा जो प्रभाग आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामधलेच काही नागरिकांनी त्या मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे। हा प्रभाग आहे सिद्धार्थनगर या भागातील आणि या सिद्धार्थनगर भागामधील काही झोपड्या तोडलेल्या होत्या त्या विरोधात ही नागरिक बसलेले आहेत। स्वतः एकनाथराव शिंदे या भागाचे 4 वेळा आमदार झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाले आणि त्याच्याच प्रभागामध्ये हे नागरिक उपोषणाला बसले। आपण जाणून घेऊया काय हा संपूर्ण प्रकार आहे। तायडे साहेब, काय झालंय? उपोषणाला बसले आहेत, बहिष्कार टाकलेला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं, देशाचे निर्माते, आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला गोरगरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, श्रीमंत असो, यांना प्रत्येकाला मतदानाचा अधिकार त्या संविधानाने दिलेला आहे आणि तसाच अधिकार तो आम्हाला दिलेला आहे। परंतु आमचा आज दुर्दैव आहे का आज आम्ही ह्या ठिकाणी बहिष्कार टाकण्यासाठी बसलेला आहे का ज्या बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला तो अधिकार आजचं हे सरकार जे आहे तो हिरावून घेत आहे। कारणही तसंच आहे। कोपरी पाचपाकडे हा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मतदारसंघ आहे। त्या ठिकाणून ते 4 वेळा निवडून आलेले आहे, मंत्री झाले, आमदार झाले, मुख्यमंत्री आहे आता सध्या, आणि त्यांच्या ह्या मतदारसंघामध्ये त्यांचं दुर्लक्ष आहे। आमच्या वाल्मिकी समाजाचे 12 वर्षापासून घर तोडलेले टीम शिंदेने त्यांना सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला बांधून देतो पक्के घरं, परंतु अजूनही त्यांना घर बांधून दिले नाही, त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे ह्या लोकांनी। आणि उलट त्यांच्याकडून महानगरपालिका 7 ते 8 हजार, 4 हजार, 5 हजार असं भाडं आकारत आहे। तो जो माणूस 15,000 10,000 कमावतो तो भाडं देणार का संसार चालवणार आहे का त्याच्या मुलाचं शिक्षण करणार आहे? सन्माननीय शिंदे साहेबांना ते भेटले, तुमच्या आव्हाडांना भेटले, सगळ्यांना भेटले, परंतु कोणीही लक्ष दिलं नाही याच्यामध्ये। म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। त्याचप्रमाणे सिद्धार्थनगर ह्या ठिकाणी कोपरीमध्ये बुद्धविहार आहे आमचं, 50-60 वर्षापासूनचं बुद्धविहार आहे आणि ह्या बुद्धविहाराचं BUCBच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम सुरू केलं। त्यासाठी संघर्ष आम्ही केला होता आणि बांधकाम चालू करत असताना आज 11 वर्ष झाले। फक्त 3000 फुटाचं बांधकाम आहे। किती? 3000 फुटाचं बांधकाम 11 वर्षे झालं, अजूनही ते अर्धवट आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं नाही। 3,40,00,000चा आतापर्यंत निधी आणलेला आहे, तो निधी खतम झाला आहे, अजूनही यांनी 1 कोटीचा निधी आणतायत, अजूनही बोलतो आम्हाला निधी पाहिजे। म्हणजे 5 कोटीमध्ये मोठा बंगला बांधू शकतोय, मोठमोठे टावर बांधू शकतो, हे काय आहे? तर याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेच आहे। परंतु 11 वर्षे बुद्धविहार संदर्भात यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे, तिथल्या स्थानिक नेत्यांचं दुर्लक्ष आहे, महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे त्या ठिकाणी। आणि उलट आमच्या बौद्ध समाजाचा, संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील बौद्ध समाजाचा आमचा अपमान आहे, आमच्यावर अन्याय आहे। आणि त्याचप्रमाणे साहेब 11 वर्ष झाली या बुद्धविहार तुटलेला आहे। आता मतदानाला फक्त 19 तास बाकी आहेत। 19 तासापूर्वी तुम्ही हा आंदोलन करतायत, हा काय स्टंट आहे, राजकीय स्टंट की काय? नाही, राजकीय अजिबात स्टंट नाही आहे। एक लक्षात ठेवा, जर आम्हाला आता कोणी जर भेटायला आलं प्रतिनिधी म्हणून तर आम्ही आश्वासन दिलं सर्वांसमोर तर आम्ही हा जो बहिष्कार नक्की मागली आहे, कारण आम्हाला काय त्याची काय हौस नाही आम्हाला मतदान न करण्याची। परंतु जर आम्हाला कोणी आश्वासन दिलं नाही किंवा प्रतिनिधी भेटला नाही तर आम्ही बहिष्कार टाकणारच। आम्ही कोणालाही मतदान नाही करणार आहे, एकालाही आम्ही एकही प्रतिनिधीला मतदान नाही करणार, आम्ही घरात बसणार आहे। सर 11 वर्ष झाले, तुम्हाला असं वाटतं की या 4 तासामध्ये तुमच्याकडे कोणी येणार? मला चांगलं माहिती आहे येणार नाही, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आमच्याकडे आकर्षित त्यांचं हे झालं पाहिजे, हा त्यासाठी सुद्धा आमचा हा विषय आहे। कारण मुख्यमंत्री साहेब जर ठरवलं, अहो ते महाराष्ट्रामध्ये लाखो हजारो कोटी वाटले त्यांनी आणि 6-6 महिन्यात 1-1 वर्ष प्रोजेक्ट झालेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये 11 वर्ष झाले बरं का, अजूनही प्रोजेक्ट नाही झाला, ज्यांनी 3.5 कोटी खर्च केले आहे। मग याला काय म्हणायचं आहे? मुख्यमंत्री साहेब दोषी आहे, अधिकारी दोषी आहे का नेते दोषी आहे? आपण पाहिलं रात्री जेव्हा आम्ही हा विषय घेतला तेव्हा काही मला असं कळलं, कन्फर्म नाही, पत्रकारांना प्रेमाचा दम दिलेला आहे, आमच्या कार्यकर्त्यांना ठाणे शहरामधील आणि काही आमच्या वाल्मिकी समाजातील लोकांना
धमक्या दिलेल्या आहे का तुम्ही आंदोलनात जायचं नाही, जर तुम्ही गेलात तर तुम्ही समजून जा काय ते, असे धमक्या आले असं मला कळलं. आपण पाहिलं की 19 तास अगोदर हा आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला त्यांना यश मिळो, परंतु हा जो आंदोलन आहे तो मतदानाच्या पूर्वी आंदोलन आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो या आंदोलनासाठी. आणि महा 83 डेली न्यूजसाठी ठाणे समीर मार्कंडे.